तर आपला क्वेश्चन आहे, इफ कॉट थिटा इज इक्वल टू 40/9 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कोसेक थिटा अँड साइन थिटा. तर आपल्याला कॉट थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे आणि आपल्याला कोसेक थिटा आणि साइन थिटा फाइंड आउट करायचा आहे. तर गिवनमध्ये लिहूयात. आपल्याला माहिती आहे आपण हे दोन मेथडने सॉल्व करू शकतो. फर्स्ट मेथड सॉल्व करूयात. तर कॉट थिटा दिलेला आहे 40/9. आपल्याकडे आयडेंटिटी आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. याच्यावरून आपण कोसेक काढू शकतो. ठीक आहे. सो 1 प्लस कॉट स्क्वेअर, कॉट आहे 40/9 आणि त्याचा पूर्णचा स्क्वेअर घ्यायचा आहे इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. सो 1 प्लस 40चा स्क्वेअर आहे 1600, 4चा स्क्वेअर 16 आणि एक 0 आहे. स्क्वेअर लिहिताना 2 0 लिहायचे. आणि 9चा स्क्वेअर आहे 81. ओके, दोन्हीचा सेपरेट स्क्वेअर करून घ्यायचा. आता कोसेक स्क्वेअर थिटा. आता इथे कसं करणार आपण, 81ने 1ला मल्टिप्लाय केलं तर आलं इथं 81 प्लस 1600 डिवाइड बाय 81. ओके, इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता हे आले 1681 डिवाइड बाय 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ओके, आता काय करायचं, हा कोसेक स्क्वेअर भेटला आहे, आपल्याला फक्त कोसेक पाहिजे. म्हणून आपण काय करणार आहोत, तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स, ह्या दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. सो स्क्वेअर रूट 1681 डिवाइड बाय 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट काय आहे, कोसेक थिटा. आता 1681 हे आपल्याला माहीत नाही की कशाचं स्क्वेअर आहे तो. ठीक आहे, तर आपल्याला माहीत आहे 1600 हा 40चा स्क्वेअर आहे. ओके, तर आपल्याला आता थोडं लॉजिकने आन्सर काढायचं आहे. आता आपल्याला माहीत नाही हे 1681चा स्क्वेअर रूट काय असेल. तर आपल्याला हे तर माहीत होतं की 1600 हा 40चा स्क्वेअर आहे. आता इकडे हा नंबर बघायचा, ह्याच्या लास्टला किती डिजिट आहे, तर 1 आहे. तर 1 केव्हा येतो, जेव्हा आपण 1 × 1 करतो, बरोबर. 1600 40चा आहे आणि आपल्याला लास्टला 1 पाहिजे, मग आपण 41 × 41 ट्राय करून बघूयात. ठीक आहे. सो हे 41 ॲज इट इज, 0 4 1 जा 4, 4 4 जा 16 प्लस 1861 आलं. म्हणजे हा कशाचा स्क्वेअर आहे, 41चा आहे. म्हणून 1681चा स्क्वेअर रूट आहे 14 आणि 81चा स्क्वेअर रूट आहे 9 अँड दॅट्स इक्वल टू कोसेक थिटा. आता आपल्याला कोसेक थिटा मिळाला, हे तुम्ही सरळ पण लिहू शकता. कोसेक थिटा इज इक्वल टू 41/9. आता अजून आपल्याला काय फाइंड आउट करायचा होता, कोसेक भेटला, आता साईन फाइंड आउट करायचा होता. आपल्याला साईन थिटा माहीत आहे, साईन थिटा इज इक्वल टू 1 कोसेक थिटा, बरोबर. सो 1/41 डिवाइड बाय 9, म्हणजेच ह्याचा काय लिहायचा, इन्व्हर्स लिहायचा, 9/41. हा आपल्याला साईन थिटा मिळालेला आहे. ही झाली मेथड 1. आता आपण सेकंड मेथडने सॉल्व करूयात. ओके, तर सेकंड मेथडसाठी आपल्याला काय लागणार आहे, इथे ट्रायंगल काढायचा आहे आपण एक. ओके, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. इथे राईट अँगल आहे, समजा हा थीटा आहे आपल्याकडे. ओके, ह्याला नाव देऊयात PQR. हा थीटा आहे, हा झाला हायपो, ही झाली समोरची बाजू आणि ही झाली, म्हणजे ही अपोजिट बाजू, ही झाली ॲडजसंट साईड. ठीक आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे ते लिहायचे, कॉट थिटा. कॉट थिटा म्हणजे काय असतो, तर टॅन थिटा जो असतो त्याच्या अपोजिट असतो. टॅन थिटा असतो की अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. मग कॉट थिटा काय असतो, तर ॲडजसंट साईड अपॉन अपोजिट साईड, बरोबर. आता ॲडजसंट साईड कोणती आहे ह्या थिटाची, ही ॲडजसंट साईड आहे QR आणि अपोजिट साईड काय आहे, PQ. ओके, आता कॉट थिटा काय आहे, 40/9, म्हणजेच QR काय झाला 40, QR झाला 40. तर युनिट नाही आहे, आपण याला K म्हणूयात, 40K. आणि PQ काय झाला, PQ झाला 9K. ओके,
आता आपल्याला पी आर फाइंड आउट करायचं आहे, त्याला एक्स म्हणूयात. लेट पी आर इज इक्वल टू एक्स. आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून बाय पायथागोरस थेरम काय लिहू शकतो आपण? पायथागोरस थेरम इज इक्वल टू हायपो स्क्वेअर म्हणजे पी आर स्क्वेअर इज इक्वल्स टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. ओके, सो पी आर काय आहे तर एक्स स्क्वेअर आहे, किंवा इथे तुम्ही पी आर म्हणलं नुसतं तरी चालेल. पी क्यू स्क्वेअर किती आहे? 40K स्क्वेअर प्लस क्यू आर 9K स्क्वेअर. सो दॅट्स इक्वल टू, इथे आपण पी आरच लिहूयात. ओके, सो पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 40 स्क्वेअर म्हणजे 1600K स्क्वेअर प्लस 981 स्क्वेअर K स्क्वेअर. सो 1681K स्क्वेअर हा आला पी आर स्क्वेअर. इकडे पण आपण जर स्क्वेअर रूट घेतलं तर पी आर काय भेटेल आपल्याला? आत्ताच आपण काढलेलं 1681 हा 41चा स्क्वेअर आहे, म्हणजे 1681चा स्क्वेअर रूट 41K. सो पी आर काय भेटला? 41K भेटलेला आहे. आता आपल्याला कोसेक थिटा फाइंड आउट करायचा आहे. कोसेक थिटा म्हणजे काय तर 1/sin थिटा असतो. सो साइन थिटाचा इन्व्हर्स घ्यायचा. साइन थिटा म्हणजे काय असतो तर अपोजिट साईड अपॉन हायपो असतो, बरोबर. मग कोसेक थिटा काय होणार तर हायपोटेनियस अपॉन अपोजिट साईड, बरोबर. म्हणजेच काय झाला? कोसेक थिटा इज इक्वल टू हायपोटेनियस काय आहे? पी आर, आणि अपोजिट साईड काय आहे याची? थिटाची अपोजिट साईड आहे पी क्यू. सो कोसेक थिटा इज इक्वल टू पी आर आहे 41 आणि पी क्यू आहे 9. हे के आहेत, के गेट कॅन्सल. सो कोसेक थिटा इज इक्वल टू 41 डिवाइड बाय 9. कम्पेअर करा, मेथड 1मध्ये सुद्धा हेच आन्सर आलं होतं. ओके, आता साइन थिटा फाइंड आउट करू. साइन थिटा इज इक्वल टू 1 कोसेकने काढू शकता, किंवा अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस ह्या दोन्ही इक्वेशनने काढू शकता. 1 कोसेक जर घेतला सो 41 डिवाइड बाय 9 येईल, आणि अपोजिट साईडने जर घेतला तर अपोजिट साईड काय आहे? 9K अपॉन हायपोटेनियस आहे 41K, बरोबर. सो हा झाला 9/41 आणि हा पण झाला 9/41. कोणत्याही मेथडने तुम्ही काढू शकता. सो साइन थिटा पण मिळाला. ओके, समजलं? अशा प्रकारे हे सॉल्व करायचं आहे. ओके, बाय बाय.